DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी, सिन्नर, पेठ तालुका आणि सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात शनिवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले। अचानक जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। दिंडोरी, सिन्नर, पेठ तसेच भोजापूर खोऱ्यातील चास व नळवाडी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। काही ठिकाणी घरातील वस्तू तसेच भांडी हलल्याने नागरिकांनी सांगितले। भूकंपाचा धक्का जाणवताच नागरिक घराबाहेर पडल्याचेही दिसून आले। या दरम्यान खेड तालुक्यातील जुनोटी गावात भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे मारुती मंदिराची जीर्ण झालेली भिंत कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मंदिराची भिंत आधीपासूनच जीर्ण अवस्थेत असल्याने भूकंपाच्या धक्क्याने ती कोसळली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत जाणवलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। मात्र भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि खोली याबाबत अधिकृत माहिती भूकंप मापन यंत्रणेकडून प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। उपलब्ध ताज्या वृत्तानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात रात्री 10च्या सुमारास 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला असून त्याचे केंद्र शिंदपाडा येथे असल्याचे वृत्त आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यात यापूर्वीही भूकंप सदृश्य हालचाली नोंदवल्या गेल्याने या परिसरात भूकंप निरीक्षण यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे। दिंडोरी परिसर भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जात असून निरीक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर संबंधित प्रशासन व भूकंप मापन यंत्रणेकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून त्यानंतर भूकंपाची अचूक तीव्रता आणि केंद्रबिंदूबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।